नमस्कार मित्रांनो, आपला मित्र ईश्वर. बघू शकता कापसाची स्थिती. आज 22 फेब्रुवारी आहे. तर लोक म्हणतात कापसाला कीड लागते, हे लागते, ते लागते. तर बघू शकता तुमच्या समोर आज 22 तारखेचा सूर्य उगवला. सकाळचे 9 वाजले आहे जवळपास. तर कापसाची परिस्थिती अशी. आपण हरभरा, गहू किंवा इतर कुठलेही पीक न घेता कापूस घेतला होता. तर कापसाची आता वेचणी तर चालू आहे. डबल वेचायला हा अशा खूपसूरत कापूस निघाला आहे. एकदम चांगला कापूस निघाला आहे. आणि प्लॉट पाहू शकता. अशा प्रकारे हा प्लॉट आहे. साधारणतः या 8 दिवसामध्ये 1.5 क्विंटल कापूस वेचणी झाली आहे. आणि साधारणतः अपेक्षित अजून 1-1.5 क्विंटल असा होईल, एक असा अंदाज. जास्त झालं तर आपण वेल आणि गुडच आहे. पण एक साधारणतः अपेक्षा आपल्याला 1.5 3-3.5 क्विंटलची होती, ती आपल्याला मिळत आहे. 7-21,000. लावगड नाही, काय नाही. थोड्या बहुत फवार नाही केल्या आणि घरचंच होतं. आणि बघू शकता असे हिरवळ आहेत काही काही पाते वगैरे. जसं जसं ऊन तपत आहे तसं तसं आता हे नवीन माल लागू शकते. येणाऱ्या आठवड्यामध्ये, दिवसाच्या आठवड्यामध्ये आपण याला पाणी देण्याचं नियोजन करणार आहोत, जेणेकरून आपल्याला अचूक उत्पन्न भेटेल. तर सांगायचं तात्पर्य एक, जिद्दीनं जर केलं तर नक्कीच होते. थोडं मधामध्ये वाटू लागलं आपण की उगच केलं तर हरभरा वगैरे आला असता, चांगलं झालं असतं, ते झालं असतं, ते झालं असतं. पण आम्ही कुणाचं ना ऐकता आपल्या आपल्या मनानं काही काही गोष्टी केल्यात. तर अशा प्रकारे घाटराचं हे झालेलं आहे. आणि जसं जसं ऊन होत आहे तसं तसं घाटरा आता तगीलदार होतात आपल्याला लक्षात येत आहे. जर सांगायचं तात्पर्य एकच की कापूस हा पतड खातो, पण त्याला ऊन पाहिजे, सूर्यप्रकाश पाहिजे, फवारण्या पाहिजे, पाणी पाहिजे. सर्व काही व्यवस्थित असलं तर आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. राहिलं बाकीचं नियोजन, हरभऱ्यावर बी पण आता बराच करपा आलेला आहे. अचानकच वाहून चाललं आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं, पाहावं लागतं. तर कापसाची परिस्थिती साधारणतः अशी झालेली आहे, एकदम सुटसुटीत. आणि इकडे बघू शकता हरभऱ्याचे पण 1-2 लाट झालेले. कुठे हिरवं तर एका दिवसामध्ये पिवळं होत आहे. असे वेगवेगळ्या आपल्याला व्हरायटी दिसत आहे. तर हे एकदम चांगलं आहे. जेणेकरून त्याला आपण चांगली निगराणी घेतली. तसंच कापसामध्ये आपण एक नवीन प्रयोग केला, जे कांदा लागवड केली, जेणेकरून याचं बीज उत्पन्न होण्यासाठी आपण हे केलं. जंगली जनावरांसाठी सुरक्षित राहण्यासाठी हे केलेलं आहे कांदा लागवड. पण याच्यावर थोडंसं आपल्याला मधमाशा दिसत नाही, परागीकरण होण्यास थोडंसं व्यत्यय येत आहे. तर आपण काहीतरी नैसर्गिक प्रयोग नक्कीच करणार आहोत, हे आपल्याला सांगायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे व्हिडिओ पाहायला भेटत आहे. कापूसाचं नियोजन चांगल्या प्रकारे केलेलं आहे. तर हरभऱ्याचं पण बघा, हे असे बार होत आहेत. त्याच्यामुळं काय करावं काय नाही, कुठं तर हिरवा हरभरा आहे, कुठे लक्षात वेळेवर केलं तर नक्कीच चांगल्या काही गोष्टी होतात. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला ते पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन नवीन माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.